नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नांदगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील तांबेवाडी येथील अंदाजे 200 ते 250 लोकसंख्या असलेल्या गाव वस्तीसाठी गेल्या 30 ते 40 वर्षांपासून या स्थानिक शेतकरी नागरिकांसाठी दळणवळणासाठी अगोदरपासून रस्ता होता. परंतु गेल्या 6 महिन्यांपासून तेथील स्थानिक 2 इसमांनी माझ्या मालकीची जमीन आहे असे सांगून रस्ता बंद केलेला आहे. रस्त्याच्या मार्गाला म्हणजेच त्या संपूर्ण वाटेवर काटेरी झाडे, मोठमोठी दगडे टाकून रस्ता बंद केलेला आहे असे तांबडेवाडीचे स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय. आमच्या घरातील शाळकरी लहान मुलं शाळेत याच मार्गाने जातात. तसेच काही दिवसांपूर्वी दवाखान्यात येण्यासाठी रस्ता नसल्याने एका तरुण मुलाचा देखील मृत्यू झाला असल्याचं मुलाच्या बापाने टाहो मोडत कथन केलंय. आम्हाला दवाखान्यात, शेतमाल व इतर कुठल्याच कामासाठी बाहेर येण्या जाण्यासाठी मार्गच नाही. तसेच तालुक्याला येथूनच जावे लागते. परंतु समोरील इस्मांनी आम्हाला व आमच्या घरातील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून महिलांना लाजवेल असे शब्द तोंडून बोलत असतो. गर्भवती महिलेला जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाही. शाळेच्या मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यास मनाई करत असतात. योग्य न्याय निवाडा करून शासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची कळकळीची विनंती असल्याचं तांबेवाडीच्या विरोध करणारे सोडून सर्वांच्या सर्व स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वच्या सर्व रहिवासी आमरण उपोषणाला बसणार आहोत अशी ठाम भूमिका तांबेवाडीच्या नागरिकांनी केली आहे. माझं नाव रमेश सुखदेव राजाळे, राहणार तांबेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आमची जी रस्त्याची समस्या आहे एवढ्या 8-10 महिन्यापासून किसन येडू खरात यांनी आमची जे रस्ता बंद केलेला आहे, तो जी क्षेत्र आहे ते गावठाणाचं क्षेत्र असून तिथं काय नसताना आम्हाला एवढ्या 30-40 लोकांना तो माणूस एकटा माणूस आठवत नाही. तो बी काही शिव्या आई बहीण लेकरा बाळावरून शिव्या देतो. आमचे शाळात मुलं जाणारे 25-30 मुलं शाळा जाणारे त्यांना सुद्धा त्या पायरस्ते सुद्धा जाऊन देत नाही. तुमची मागणी काय शासनाकडे? आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की तेवढा आमचा रस्ता मोकळा करून द्यावा, एवढीच कृपया. 7-8 दिवसात एवढा रस्ता मोकळा करून द्यावा. नाही रस्ता मोकळा झाला तर आमची उपोषणाला बसायची तयारी. नम्र विनंती. वारून लहानू भीमा थोरात आमचा रस्ता बंद केला आहे. 6-7 महिन्यापासून रस्ता बंद केला. तर पहिला पूर्वीचा रस्ता चालू होता. तर नांदगाव तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, तांबेवाडी, टाकळी आम्ही राहणारे तिडले. तुमचं म्हणणं काय नेमकं? आमचा रस्ता आम्हाला चालू करून द्यावा. शासनाला माझी नम्र विनंती. पहिले तुम्ही तक्रार केली का शासनाकडे? हा, केली तक्रार. त्यांना काही दक्षता घेतली नाही अजून. बरं. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.